आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मंत्री संजय शिरसाटांचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र। शिरसाटांचा भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या बैठकांवर आक्षेप। परवानगी न घेता बैठका लावत असल्याचा आक्षेप घेत मिसाळांना पत्र पाठवलं। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका घेतल्या तर शिरसाटांनी पत्र का लिहिलं हे ते सांगू शकतात। संजय शिरसाटांच्या आक्षेपानंतर माधुरी मिसाळ यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। आमच्यात वाद निर्माण झाला असं समजण्याचं कारण नाही। माधुरी मिसाळांना सहकारी म्हणून सूचना केली। माधुरी मिसाळांसोबतच्या वादावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ बैठक घेणार नाही। संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यामधल्या लेटर वॉरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजितदादा मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची घाई कशासाठी करतायत? अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचे संकेत दिल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये चर्चा। वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळामध्ये 75% मंत्री दरोडेखोर म्हणून काम करतायत। एक मंत्री रमी खेळतो, दुसरा आमदार मारहाण करतो। एक मंत्री सिगारेट ओढत पैशांच्या बॅगसोबत। कोकाटे, शिरसाट आणि गायकवाडांवरून संजय राऊतांचा टोला, तर कॅरेक्टरलेस सरकार म्हणत राऊतांची सरकारवर टीका। एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि मंत्र्याला अटक करून नेतील। भ्रष्ट मार्गाने श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला पैसा आला। अमित साळुंखेंच्या सुमित फॅसिलिटीजला शिंदे पितापुत्राची मदत, संजय राऊत यांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। राज्यामधील मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर चर्चा, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होणार का, याकडे लक्ष।